नमस्कार. देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नंदुरबार मध्ये राहुल गांधींची मोठी जाहीर सभा झाली आणि आता या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. मुंबईतील सभेत महाविकास आघाडीतील सगळेच प्रमुख नेते राहुल गांधींसह उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसची राजकीय ताकद खूप अधिक नसली तरी संघटनात्मक बांधणी सुस्थितीत असलेल्या काही मोजक्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. सद्यस्थितीत महाविकास आघाडीतील काँग्रेस हा प्रमुख आणि सर्वात मोठा पक्ष आहे आणि येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. त्या पृष्ठभूमीवर राहुल गांधींच्या या यात्रेचा समारोप महाराष्ट्रात होणे काँग्रेससाठी बूस्टर डोसचे काम करू शकतो. खरे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर बऱ्यापैकी प्रभाव असलेले नेतृत्व काँग्रेसकडे आहे. परंतु आघाडीच्या राजकारणामुळे इथे काँग्रेसच्या विस्ताराला मर्यादा पडतात. पूर्वी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काँग्रेसची आघाडी असायची. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभेसाठी जवळपास निम्म्या जागा काँग्रेसला लढवता यायच्या. परंतु आता महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या समावेशामुळे काँग्रेसला आपल्या काही हक्काच्या जागा सोडाव्या लागणार आहेत. पक्षाच्या प्रसारावर आणि ताकदीवर आघाडीच्या राजकारणामुळे मर्यादा येतात हे ओळखूनच राहुल गांधींनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसने देशभर स्वबळावर निवडणूक लढवावी असे मत मांडले होते. परंतु पुढे परिस्थितीवश त्यांनाही आघाडीचे राजकारण मान्य करावे लागले. त्याचा मोठा फटका बिहार, उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसला बसला. आता किमान महाराष्ट्रात तरी काँग्रेसची तशी अवस्था होऊ नये यासाठी राहुल गांधींनी प्रयत्न करायला हवा. महाराष्ट्रातील काँग्रेसला उभारी देण्याची ताकद त्यांच्यात नक्कीच आहे. जागा वाटपातही काँग्रेसला सन्मानजनक वाटा मिळेल याकडे राहुल गांधींनी व्यक्तिशः लक्ष घालणे गरजेचे आहे. त्या पृष्ठभूमीवर या यात्रेचे महाराष्ट्रातील आगमन आणि महाराष्ट्रात होणारा यात्रेचा समारोप महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजीवन देणारा ठरावा हीच काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.